तर काय विषय पब्लिक, मी ब्लॉगर पाहूया आणि स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं कर्दी बीचच्या 5व्या पार्ट मध्ये. अख्खा दिवस आम्ही कर्दी बीच मध्ये डिगभर मजा केली. त्यानंतर आमचा सगळा तापा घेऊन आम्ही निघालोय गणपतपुळ्याला. और फिर देखो झट पट पटापट लक्ष्मी जी घर के अंदर प्रसन्न होके अंदर आएंगी. झट पट पटापट झट पट पटापट. रूम पासून जराच फोड आल्यानंतर आम्हाला समजेसनी निबार भूका लागल्या. त्यामुळे एका हॉटेलवर नाश्ता करत थांबलो सगळे. आणि तुमच्या भावानं चहा पिऊन घेतला आधी, कारण चहाशिवाय आपल्या दिवसाची सुरुवातच होत नाही. त्यानंतर मिसळ पाव मागवून ते मिसळ पाववर दणका लावला. क्वालिटी आणि क्वांटिटी एकदम बॉटम लावची, तरी पण कॅमेरा समोर हात दाखवत स्वतःला फूड ब्लॉगर समजत मिसळ संपवून टाकली. तर आता आम्ही नाश्ता केला. नाश्ता करा आम्ही 25 जण होतो. बाकीची पोरं मागायचं. तर इथं अनलिमिटेड काय नाही. आपल्याकडे सातारमध्ये कसं असतं, अनलिमिटेड असते सगळं. अनलिमिटेड म्हणजे आपलं पावभाजी इटली म्हणजे मिसळ पाव जर घेतला तर येणारा रस्ता आपल्याकडे अनलिमिटेड असतो. म्हणजे किती पण घ्या, ह्याची तसं नाही. इथं रस्ता पण परत जो घेणारा रस्ता त्याचं पण बिल लावची ती. आता आमचं 25 जणांचं बिल झालंय 4,500 4,700 रुपये बिल झाले. नाश्ता आम्ही समजेने बाकासुरासारखा खाल्लेला, त्यामुळे एवढं बिल होणं साहजिकच आहे. पण एवढ्या पैशात आम्ही कराडमध्ये एक चिकन थाळी खाल्ली असते, ती बी अनलिमिटेड मध्ये. जेवणाच्या बाबतीत सातारा, सांगली आणि कोल्हापूर कोणीच नाद करायचा नाही. और फिर ये आपको बर्थडे पार्टी फंक्शन न्यू ईयर दीपावली दशहरा कभी भी निकालो टूटेगा नहीं. बीवी को मारो टूटेगा नहीं. तर आता आम्ही निघाली गणपतपुळ्याला. आता या बोटीत आपण गाडी चढवणार आहे, जिथं घेऊन जाणार आहे. आता ही दुसरी बोट आहे असली. अजून एक बोट आपल्याला न्यावं तिकडून ह्या साईडला येणार आहे, आणि तिची आम्ही वाट बघत बसलेलो. तेवढ्यात अजून एक बोट त्या लोकेशनला आली, जी की समुद्रात अख्खा दिवस फिरत असते आणि वेगवेगळे लोकेशन एक्सप्लोर करत असते. त्या बोटच्या आतमध्ये एकदम 5 स्टार रूम होत्या. काहीतरी वेगळं बघायला भेटणार आहे, त्यामुळे आमचं सगळं कार्यकर्ते त्या बोट मध्ये चढले. हा जरूर पण तुम्ही अशी बुक केला तरी पण भेटेल, नाईट बुक केलं तरी पण अशी पण भेटेल. किती असते? 6,000 रुपये. तर भावाने ही बोट फक्त कपल्ससाठी होती आणि एका कपलसाठी ह्या बोट मध्ये 6,000 चार्जेस होते. त्या 6,000 म्हणजे 2 टाइम जेवण आणि 2 टाइम नाश्ता. 24 तास बोट पाण्यामध्येच राहणार. त्यामध्ये ते तुम्हाला डॉल्फिन्स आणि इतर त्यांचे लोकेशन असतील ते सगळे फिरून आणणार. ही एक रूम आहे. त्यानंतर आपली फेरी बोट आली, ज्यातनं की आपण आपली गाडी पलीकडे नेणार होतो. दापोलीमधनं गणपतपुळ्याला जाण्यासाठी जवळजवळ 2 फेरी बोट मधनं प्रवास करायला लागतो. 2 नंबरच्या फेरी बोट मधनं खाली उतरल्यावर आमच्या लक्षात आलं की आपल्या ताप्यातल्या एका गाडीच्या टायरातली हवा कमी झाल्या. पंक्चरच्या दुकानं शोधत शोधत एका ठिकाणी आलो, ज्या ठिकाणी की जॅकच नव्हता. त्यामुळे कार्यकर्ता आमचं सगळं हाताने गाडी उचलायचा प्रयत्न करत होतं.